नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। अकोल्यामध्ये अक्षय नागलकरच्या बेपत्ता प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे। जुन्या वादातून त्याचा खून झाल्याचं तपासात उघड झालं असून मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर यांच्यासह 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला असून मृतक अक्षयच्या नातलगांनी सीआयडी चौकशीची मागणी केली आहे। अकोल्यामध्ये काही दिवसापूर्वी घडलेल्या अक्षय नागलकर मिसिंग प्रकरणाचा शेवटी भयावह उलगडा झाला आहे। 22 ऑक्टोबर रोजी घराबाहेर गेलेला अक्षय नागलकर परत न आल्याने त्याची आई शीला नागरकर याने डाबकी रोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती। मात्र या प्रकरणामागे एक थरकाप उडवणारा गुन्हा दडलेला होता। पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा शहर विभाग आणि डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या एकूण 8 पथकांनी सलग 48 तास तपास सुरू ठेवला। गुप्त माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी चंद्रकांत महादेव बोरकर याला ताब्यात घेतले। चौकशीत त्यानेच संपूर्ण कटाची कबुली दिली। त्याच्यासोबतच अशोक उर्फ ब्रह्मा पांडुरंग भाकरे, कृष्णा वासुदेव भाकरे, आशू उर्फ आशिष शिवकुमार वानखडे यांनी मिळून जुन्या वादातून अक्षयला भोरद येथील MS30 हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने बोलावले आणि तेथे त्याचा खून केला। नंतर मृतदेह बोरगाव भाकरे येथील शेतातील टीनाच्या शेडमध्ये जाळून टाकला। या धक्कादायक गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गतिमान आहे। महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे। दिनांक 23/10/2025 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 6 टीम तयार केल्या जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यांचं इंटरोगेशन केलं। त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची MS30 या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं। तिथे त्या शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं, तिथे त्यांना जाळण्यात आलं। जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला, टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये। आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते त्यापैकी 4 जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे, जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर 4 जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहे। यामध्ये 3 दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे। कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण अकोला पोलिसांनी या मिसिंगमधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे। यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे यामध्ये 302चा आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे। हत्येमागचं कारण काय? या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे, ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज आणि त्यातून तयार झालेले ते आपसी वाद, यातून ते सदरची हत्या झालेली आहे।